जय श्रीराम. जय श्रीराम. नमस्कार. योग वासिष्ठ सखोल निरूपण या कार्यक्रमामध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत. आज निरूपणाचा 42वा दिवस आहे. आदरणीय यतीन सरांना मी विनंती करतो की त्यांनी निरूपणाला सुरुवात करावी. प्रार्थना म्हणण्यासाठी एक खोल दीर्घ श्वास घेऊया. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री श्री गुरवे नमः. आपले डोळे उघडूया. कालपर्यंत आपण स्थिती प्रकरणापर्यंत आलो होतो. स्थिती प्रकरण काल संपलं. योग वासिष्ठामध्ये सगळ्यात पहिलं वैराग्य प्रकरण, नंतर मोक्ष व्यवहार, मग उत्पत्ती, मग स्थिती, हे 4 प्रकरणं आपण बघितलेत. वसिष्ठ ऋषी सांगतात की पुन्हा सभेचा पुढचा दिवस उजाडला आणि या सभेमध्ये सगळे परत आले. अनेक जण सगळ्यांनी आपली कृतज्ञता व्यक्त केली. वसिष्ठ ऋषींना म्हणाले की तुम्ही आतापर्यंत जे जे काही सांगितलं ते सगळं अतिशय सरळ हृदयात भिनलं आहे आणि आम्हाला आता पुढचंही मार्गदर्शन करा. एवढ्यानी थांबलो नाही, पुन्हा पुन्हा पुढे जायचं आहे. हे जे काही सगळं तुम्ही सांगितलं, आपला पवित्र उपदेश, हा ऐकताना फार छान वाटतो, पण हे सगळं आमच्या मनामध्ये आता बिंबावं, खोल जावं, म्हणून आपण पुन्हा आम्हाला कृतार्थ करावं, आमच्याकडे आम्हाला पुन्हा मार्गदर्शन करा. वसिष्ठ ऋषी म्हणतात की हे श्रीराम, मी स्थिती प्रकरणामध्ये या सगळ्या जगाची स्थिती काय असते, जे काही आत्ता आपल्याला दिसत असतं त्यांचं सगळं स्वरूप, ज्या काही घडामोडी घडत आहेत त्यांचं स्वरूप, या सगळ्या गोष्टी बघून त्याच्या मागे, या सगळ्यांच्या मागे केवळ एक आनंद आहे, आनंद रूप चैतन्य आहे, एक आनंद रस आहे. हेच फक्त कसं अस्तित्वात आहे हे लक्षात घे. तेच मी तुला अनेक दृष्टांताद्वारे सांगितलं आणि सगळीकडे त्याच्यासाठी जे काही रेफरन्सेस आहेत, संदर्भ आहेत, ते सुद्धा दिले. आता त्याच्यानंतरचं हे जे अतिशय सुंदर उपशम प्रकरण आहे, हे आता हे जे काही दृश्यांचा जो बाध आहे, आपण जे काही दृश्य बघतो, ते या दृश्याचा नाश कसा होईल, हे दृश्य कसं संपेल आणि या जगाचा उपशम म्हणजे हे जग शांत कसं होईल, जे आपण बघतो आहे त्याच्यातून त्या जगाची शांती करणं, ते जग हे थांबवणं, हे कसं काय होऊ शकतं आणि त्या स्थितीमध्ये असतानाच निर्वाण कसं प्राप्त होतं, हे आज मी तुला इथे सांगणार आहे. माझ्या दृष्टीने उपशम प्रकरण हे अतिशय सुंदर आहे. आज त्याची एक झलक आपल्याला वेळ मिळेल मोस्टली, तर त्या याच्यात आपल्याला दिसेल की जनक राजाची गोष्ट आपण ऐकूया. तर तिथपर्यंत जाण्या अगोदर वसिष्ठ ऋषी श्रीरामांना सांगतायत, म्हणजे पुन्हा एकदा आतापर्यंत जे काही घेतलं त्याचं सगळं ज्ञान, त्याची समरी, ते म्हणतात की हे श्रीराम, ज्याप्रमाणे इथे त्यांनी नेहमी जसं उदाहरणं दिलेली असतात की एखादा मंडप हा अनेक खांबांवरती आधारलेला असतो, तसंच ही जी काही माया आहे, आपण जी सगळी दुनिया बघतो, ही केवळ राजस आणि तामसिक अशा प्रवृत्तीच्या लोकांमुळे हे जग आहे आणि हे जग असंच राहणार आहे. माझ्या दृष्टीने जर बघायचं झालं तर ह्याच्याशिवाय हे जग असू शकणार नाही. त्यामुळे या जगामध्ये जे कोणी राजसिक तामसिक प्रवृत्तीचे लोक असतील त्यांचं अस्तित्व हे असणारच आहे. आपण आपल्या मार्गाने जायचं, अशा लोकांना धन्यवाद द्यायचे की त्यांच्यामुळे निदान जग अस्तित्वात आहे. सगळंच जग जर सात्विक झालं तर हे जग राहणार नाही. पुढे जाऊन आपण ते प्रल्हादाची गोष्ट ऐकू तेव्हा लक्षात येईल. आणि इथे एक मी थोडासा विषयांतर करतो, खरं माझ्या आजच्या अजेंड्यामध्ये नव्हतं, परंतु एक अनुभव म्हणून मी सांगतो की जो कुठेतरी आपला अहम
आपला अहंकार की मी काहीतरी करतो आणि या जीवनात मी काहीतरी चॅलेंज घेतो, मी काहीतरी उद्दिष्ट घेऊन येतो, तर त्याला थोडंसं सांभाळू शकेल. आणि हा माझा स्वतःचा अनुभव आहे. बघूया. मला आता एक्झॅक्ट आठवत नाही, पण काही वर्षांपूर्वी मी झारखंडमध्ये गेलो होतो. झारखंड हे आपल्या देशामध्ये तिकडे पूर्वेकडे असलेलं एक राज्य, सगळ्यांना माहिती असेल. त्या झारखंडमध्ये आर्ट ऑफ लिव्हिंगच्या अनेक आदिवासी शाळा चालतात. तर त्या शाळांना भेट द्यायला मी गेलो होतो आणि योगायोगाने येताना मी एकटाच होतो. म्हणजे तिथे जाताना 2-3 जण होतो, पण मला काही काळ जास्त वेळ थांबायचं होतं. त्या आदिवासी शाळांमध्ये जाऊन तिथे जे काही सामाजिक प्रकल्प राबवायचे असतात ते तिथे जाऊन मी करत असतो. तर त्या भागात गेलो तिथे, आणि अनेकदा गेलो होतो पूर्वी, असं नाही पहिल्यांदाच जात होतो. तर त्यावेळेस तिथून येताना मी ट्रेनमध्ये एकटाच होतो. झारखंडमध्ये एक गाव आहे घाटशिला म्हणून, टाटानगरच्या जमशेदपूरच्या जस्ट अलीकडे. तिथून कलकत्त्याला ट्रेनने यायचं होतं आणि रात्री विमानाने पुण्याला परत यायचं होतं. तर हा जो प्रवास होता ट्रेनचा, त्यावेळेस मी आपल्याशी सहज विचार करायला लागलो. आणि तो विचार असा होता की मी इतका काळ झाला या प्रोजेक्टसाठी खपतो आहे. इथे हे मुलं आहेत, इथली ही जनता आहे, यांची जी अतिशय दुःखद परिस्थिती आहे, म्हणजे तिथल्या मुलांच्या एकेकाच्या कहाण्या अशा असतात, त्या जर ऐकायला लागल्या. मी इथे उदाहरण म्हणून सांगतो की त्या मुलांना पुण्यात आणलं होतं आणि आपली जी आर्ट ऑफ लिव्हिंगची शाळा आहे, श्री श्री रविशंकर विद्या मंदिर, त्या शाळेच्या मुलांसोबत इथल्या मुलांना बसवलं. आणि ह्या मुलांनी आदिवासी मुलांनी स्वतःच्या कहाण्या सांगितल्या, त्यांची लाईफ स्टोरी, त्यांचं जीवन कसं असतं, सकाळी किती वाजता उठतात, काय करतात. तर त्यांच्या त्या सगळ्या कहाण्या ऐकून इथल्या मुलांना फार म्हणजे असं रडायलाच लागले. 9व्या वर्गातले मुलं होते आपल्या शहरी भागातले, की एवढं टफ लाईफ असू शकतं आणि त्यांचं जीवन किती दुःखमय आहे वगैरे वगैरे. तर मी सुद्धा तोच विचार करत त्या ट्रेनमधून येत होतो आणि त्यावेळेस तो विचार करायला लागलो की यांचं जीवन खरंच किती दुःखमय आहे, मुलांना किती कठीण परिस्थितीतून जावं लागतं वगैरे वगैरे. आणि मग आपण काहीच करू शकत नाही, आपण एवढा प्रयत्न करायला पाहिजे, आपण आणखी करायला पाहिजे, हे करायला पाहिजे, ते करायला पाहिजे. आणि या सगळ्या भूमिकेतून मला काय झालं माहित नाही, पण भयंकर रडायला यायला लागलं. आणि इतकं दुःख त्या ट्रेनमध्ये. बरं, माझ्या आजूबाजूला योगायोगाने कोणीच नव्हतं. आता सिटिंग कोच होता तो, आणि खूप दुःख. आणि मला कळेच ना की याच्यातून मार्ग काय काढावा, कारण जाणवत आहे क्लिअरली की सगळं काही त्या लोकांची दुःखद परिस्थिती आहे. मला तिथल्या त्यांच्या समस्या दिसत होत्या आणि एक प्रकारे स्वतःवरती असं फ्रस्ट्रेशन येत होतं की मी खरंच काही एवढं करायचा प्रयत्न करतो, पण आणखी करू शकतो किंवा आणखी काही करू शकत नाही. स्वतःची हतबलता असेल, जे काही असेल, या सगळ्या गोष्टी, आणि त्यात सगळं दुःखात होतो. शेवटी त्यावेळेस विचार केला की ह्याला आता अशा परिस्थितीला, अशा स्वतःच्या मनाच्या परिस्थितीला उत्तर काय. आणि मग जेव्हा जेव्हा माझ्या मनात असे प्रश्न येतात, जेव्हा जेव्हा अशी परिस्थिती येते, तेव्हा तेव्हा पहिल्यांदा मला योग वासिष्ठ ग्रंथ आठवतो की योग वासिष्ठ ग्रंथ वाचणाऱ्यांनी याच्यावरती काय उत्तर दिलं असतं, काय सोल्युशन दिलं असतं. आणि मग जेव्हा तो योग वासिष्ठचा विचार मनात यायला लागला, तोपर्यंत अनेक वेळा वाचून झाला तो योग वासिष्ठ. मग माझ्या लक्षात आलं की मी उगाचच दुःख करतोय. म्हणजे माझं अस्तित्व फक्त कार्य करण्यापुरतं आहे. त्याचे जे काही फळं असतील, त्याचे जे काही परिणाम असतील ते होतील. जे कोणी ज्या ज्या परिस्थितीत आहे ते कुठेतरी स्वतःच्या कर्माने पण आहेत, त्याला ते स्वतःही जबाबदार आहेत. आपण इथे जे जाऊन करतो ते त्यांच्यावर उपकार करण्यासाठी, त्यांचं भलं करण्यासाठी. हा जो स्वतःचा एक समज आहे, तो समज नाही, गैरसमज आहे पहिल्यांदा. का तर ते आहेत अस्तित्वात, ते तुमच्यासाठी. तुम्हाला कोणीतरी एक कार्य करायला जागा मिळावी म्हणून, झारखंड म्हणून, आदिवासी भाग म्हणून, आणखी काहीतरी. किंवा आपण जर एखाद्या अंधविद्यालयात जात असू तर आपल्याला काहीतरी करायला जागा मिळावी म्हणून अंधविद्यालय, आपल्याला काहीतरी कार्य करायला जागा मिळावी म्हणून आणखी कुठली शाळा असेल, फ्री स्कूल असेल, जे कोणी असतील ते. हे जे काही करतो आहे हे स्वतःच्या समाधानासाठी, त्यांच्यात बदल आणून घडावा हा जरी जीवनाचा उद्देश असला तरी प्रत्यक्षात अशा सगळ्याच गोष्टी शक्य होतील असं आवश्यक नाही. आणि दुसरी गोष्ट, जगात दुःख ही सगळीकडेच राहणार आहेत. तुम्ही कितीही प्रयत्न करा, या जगातून दुःख काही जातील अशातला भाग नाही. हे जे कोणी 2-3 मोठे मोठे संत आहेत ज्यांचे मी प्रवचन ऐकलेत, ते गमतीने म्हणतात, यूपी बिहार का कुछ नहीं हो सकता. तिथे श्रीराम येऊन गेले, श्रीकृष्ण येऊन गेले, गौतम बुद्ध आले, सगळे काही आले, अजून काहीही झालेलं नाही.
तुम्ही काय तुमच्यासारखे साधारण माणसं कुठे कुठे जाऊन काय फरक पडणार आहात? बरोबर आहे ना? तर असा विचार जेव्हा येतो की अरे खरंच आहे, इतके संत आले पण ही पृथ्वी आहे तशीच आहे, सारखे इकडे दुःख तिकडे दुःख दुःख, आतंकवाद आहे, रोगराई आहे, सगळ्या समस्या चालूच आहेत. मग असं असताना माझ्यासारख्यांनी काय अपेक्षा करावी? तर ही गोष्ट स्वीकारावी की माझ्यासाठी हे लोक आहेत. त्याच्यामुळे जेव्हा जेव्हा त्या कुठल्याही समाजकार्यात जातो तेव्हा पहिल्यांदा मनात ही भावना ठेवतो की ते आहेत म्हणून मला काहीतरी करायला मिळत आहे. मी काहीतरी जाऊन ग्रेट करतो आहे हे शक्यच नाही, कारण माझ्यामध्ये ती कुवतच नाही काही ग्रेट करण्याची. हा भाव या निमित्ताने इथे मनात येतो. तर हे जे काही अस्तित्व आहे हे असंच राहणार आहे. या जगामध्ये तामसिक, राजसिक असे सगळ्या प्रकारचे लोक राहतील. हा इम्बॅलन्स राहणारच आहे. रादर हा इम्बॅलन्स नाही, हा बॅलन्स आहे. जर इम्बॅलन्स तेव्हा म्हणजे जेव्हा सगळे सात्विक वृत्तीचे होतील, पृथ्वी बिघडून जाईल. तेव्हा सगळेच तामसिक वृत्तीचे होतील, तेव्हा श्रीकृष्ण अवतार घेतात, भगवान विष्णू अवतार घेतात आणि पृथ्वीला हलकं करतात. हा भाग वेगळा. तर अशा बुद्धीचे जे लोक आहेत, जे सतत जडबुद्धीचे आहेत, ते लोभामध्ये, द्वेषामध्ये इत्यादी सगळ्या भावनांमध्ये गुरफटलेले आहेत, विषयांमध्ये अडकून आंधळे झालेले आहेत. अशा प्रकारे हे लोक सुखदुःखांमध्ये वाळलेल्या पानाप्रमाणे इकडे तिकडे उडत राहतात आणि हेच लोक केवळ या सगळ्या मायेचा, या जगाच्या अस्तित्वाचा आधार स्तंभ आहेत. आणि तुझ्यासारखे म्हणजे श्रीरामांना म्हणतात की ज्यांच्या मनामध्ये थोडीशी परमार्थ बुद्धी आलेली आहे, ते आपलं हे सगळं राजस आणि सात्विक स्वरूप किंवा थोडंसं शुद्ध सात्विक स्वरूप अशा स्वरूपामध्ये पुढे जात जात सर्पांनी कात टाकून द्यावी तितक्या सहजपणे ह्या मायेचा, हे जे काही जग आहे याचा त्याग करतात आणि प्रयत्नांच्या माध्यमातून स्वतःमध्ये चांगले गुण ज्यांची उपासना केली जाते, जे मैत्री, करुणा, वैराग्य, सत्संगती, हे सगळ्या गोष्टी घेऊन योगाभ्यास यांच्या मदतीने स्वतःची बुद्धी प्रकाशित करून पुढे जातात आणि मग या मायेच्या पाशातून कायमचे मुक्त होतात. त्यांनाच ते एकदम जे आनंदाचं, शांतीचं अढळ पद आहे ते प्राप्त होतं. वसिष्ठ ऋषी सांगतात या सगळ्या सभेच्या लोकांना की हे सभाजन हो, आत्म्याचं यथार्थ ज्ञान हे न होणं म्हणजे मी कोण हेच न समजणं हे सगळ्यात दुःखाचं मोठं कारण आहे. ज्यांना हे कळतं त्यांचे दुःख नाहीसे होतात. त्याचं वास्तविक स्वरूप म्हणजे आपल्या आत्म्याचं स्वतःचं वास्तविक स्वरूप हे नष्ट झालं, ते कुठेतरी हरवलं किंवा असं म्हणा की ते या शरीराशी मिसळून गेलं आणि त्याच्यामुळे स्वतःलाच म्हणजे मी म्हणजे माझं शरीर किंवा माझं शरीर म्हणजे मी असं समजल्यामुळे तो स्वतःचा आनंद, दुःख, स्वतःचं मूळ स्वरूप हरवून बसला आहे. त्याला विवेकाच्या माध्यमातून काय योग्य, काय अयोग्य, काय खरं किंवा काय सत्य, काय असत्य ह्यांनी ज्ञानाचा उपयोग करून स्वतःपासून देहाला वेगळं करणं, मी म्हणजे देह नाही, मी म्हणजे मी आहे, त्याच्यामध्ये स्वतःला स्थिर करणं, हे केलं तर खरा आनंद, खरी मुक्ती मिळू शकते. त्याच्यासाठी विलंब करू नका, हे लवकरात लवकर करा. पुढे एकदा वसिष्ठ ऋषींनी सांगितलं आहे की क्षणाक्षणाने जीव हा मृत्यूकडे चाललेला आहे. आपलं आयुष्य हे क्षणाक्षणाने कमी होतं म्हणजे कुठेतरी आपण मृत्यूकडे वाटचाल करतोय, आपल्याला माहित नाही कधी येणार. तर तिथे पोहोचायच्या आत म्हणून पटापट घाई करून चांगलं ज्ञान मिळवून स्वतःला पुढे नेणं हे आवश्यक आहे. ज्यांना असं वाटतं की हे देहापासून आत्मा फार वेगळा करणं हे कठीण आहे, तर म्हणतात की असं नाही आहे, कारण मुळात तसं नाहीच आहे. तो आत्मा आणि देह या गोष्टीच वेगवेगळ्या आहेत. या आत्म्यावरती काही कुठल्या गोष्टीचे संस्कार झालेले नसतात. एकदा ते समजलं तर त्याच्यानंतर हे जे काही जीवाच्या ठिकाणी एक जे पोल्युशन झालेलं आहे, एक त्याला काय म्हणतात वेगळेपणा किंवा त्याच्यामध्ये जसं कचरा येण्यासारखं झालं आहे की मी म्हणजे शरीर, तर ती जी उपाधी, ते जी काही पोल्युशन आहे त्याला तुम्ही दूर करा आणि त्याच्यापासून स्वतःला पुढे वाचवा. हे सगळं कसं झालं या मनामध्ये किंवा या स्वतःमध्ये, माझ्यामध्ये मी म्हणजे शरीर हे कसं काय आलं, तर त्याला कारण एकच आहे. ते कारण म्हणजे हे मन. आणि म्हणून या मनाची पहिल्यांदा चिकित्सा केली पाहिजे असं वसिष्ठ ऋषी सांगतायत. ते म्हणतात की या मनाच्या निरर्थक हालचालींवरती निर्बंध घातला पाहिजे. निर्बंध म्हणण्यापेक्षा त्याला नष्टच केलं पाहिजे. वसिष्ठ ऋषी हे सांगतायत की रामा, हा जो काही सिद्धांत आहे की आपल्या मनाला नष्ट करा, असे मी हात वरती करून अगदी जोरजोरात ओरडून कंठरवाने सांगतो आहे,
पण माझं दुःख हे आहे की माझं कोणी ऐकत नाही, आमच्याकडे कोणी लक्ष देत नाही. तर त्यामुळे कारण सगळेजण स्वतःचा आत्मविचार सारून हे वासनेत बुडून गेलेले आहेत आणि जोपर्यंत ते आपल्या विषयांमध्ये अडकतात, वासनेमध्ये अडकतात, तोपर्यंत ते केवळ मूर्ख बनून राहिलेले आहेत. ते एक प्रकारचे बेहोशीत आहेत आणि त्यांच्यावरती कितीही प्रकाश पडला, कोणीही झालं, काहीही झालं, अगदी आपत्ती जरी आली, संकट जरी आले, तरीही त्यांच्यातला हा भ्रम ह्या गोष्टी दूर होणार नाहीत. ते स्वतःच्याच स्वरूपात अडकून पडतील. परंतु एकदा जर त्यांच्यात थोडासा विवेक जागृत झाला सर्व लोकांमध्ये आणि मग ते या सगळ्या परिस्थितीचा विचार करू लागले, तेव्हा ते स्वतःच्या खोट्या स्वरूपाला, स्वतःच्या खोट्या अहंकाराला ओळखू लागले. म्हणजे मग त्यांच्या सगळ्या अज्ञानाचा नाश होतो आणि म्हणून प्रथम स्वतःच्या देहाशी स्वतःला मानणाऱ्या या भावाचा, या बंधनाचा विचार करावा, त्यापासून मुक्त करावं आणि आत्मज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी नेहमी प्रयत्न करावा. ते म्हणतात श्रीराम, मी कोणीतरी वेगळा आहे, मी विशेष आहे, माझ्यात काहीतरी खास आहे, ही जी काही सगळी भावना आहे, हे सुख दुःख, काही योग्य काही अयोग्य, काही चांगलं वाईट, या सगळ्या भावना, हे सगळे विचार तू सोडून दे. केवळ शुद्ध अंतःकरणाने सतोदित नेहमीच आपल्या आत्म्याची भावना करत जा. या स्थितीमध्ये जेव्हा तू अशा स्थितीत असशील तेव्हा तुला कुठलाही मोह होणार नाही, कुठलंही दुःख होणार नाही. तू फक्त एक, त्याला चिन्मात्र म्हणता येईल, चिन्मय म्हणता येईल अशी अवस्था आहे, हेच तुझ्या लक्षात येईल. आणि असा अनुभव घेऊन तू सगळ्या मोहांपासून, सगळ्या द्वेषांपासून, कुठल्याही ताणाशिवाय केवळ शुद्ध आणि निष्पाप होऊन राहा. मला हे हवं, मला हे नको, हे मी करेल, हे मी करणार नाही, ह्या अशा कुठल्याही भावना किंवा माझ्या जीवनात अशा गोष्टी का आल्या किंवा अशा गोष्टी का आल्या नाहीत, म्हणजे आपण जसं सुखदुःखांच्या बाबतीत बोलतो तसं ही सगळी भावना न बाळगता पूर्ण अपेक्षारहित होऊन राहा. म्हणजेच तुझ्या मनात कुठलेही द्वंद्व राहणार नाहीत. अशा स्थितीतून तू मायेपासून पूर्णपणे मुक्त होशील, आत्मतृप्त होशील. आणि अशी स्थिती ही केवळ भाग्यवान लोकांनाच प्राप्त होते. ते म्हणतात श्रीराम, तू हे जे आत्मज्ञानी लोक आहेत यांच्यामध्ये अगदी श्रेष्ठ, त्यांच्यामध्ये मेरू पर्वताप्रमाणे स्थिर, सागराप्रमाणे गंभीर असा पावणारा तू हो. आणि असा झाल्यानंतर हे मात्र मानू नको, हा जो प्रश्न वारंवार विचारला जातो, असं मानू नको की एकदा मी असा झालो, आत्मतृप्त झालो आहे, इच्छारहित झालो आहे, तर मला राज्य करून तरी काय करायचं आहे आणि मी या सगळ्या संसाराच्या गोष्टीत कशाला पडू, असा विचार करू नको. कारण कुठल्याही अनासक्त बुद्धीने, म्हणजे ज्याच्यामध्ये अटॅचमेंट नाही, अशा बुद्धीने केलेलं कुठलंही कार्य, कर्म हे कधीही आपल्याला बंधनात पाडत नाही. कारण आपल्याला युजली अशी भीती वाटते, मी काही करायचं म्हटलं तर त्याच्यासोबत मग कुठलं तरी कर्म आलं, कर्मासोबत त्याची फळं आली, मग त्याच्यामध्ये मी अडकलो किंवा एखाद्या कार्य करताना हातून चूक झाली, कोणाला दुखावलं गेलं तर मग काय. आता अशा भावना नाही आहे. तुम्ही पोलीस असू द्या, मिलिटरीवाले असू द्या, कोणी असू द्या, जेव्हा तुम्हाला कोणाला काही करायचं असेल तर तुम्ही सरळ सरळ त्याप्रमाणे ॲक्शन घेऊन तिथली आपलं कृत्य करू शकता. नाहीतर सैनिक हे जे अतिरेकांना मारतात हे कायमच पापाचे भागीदार झाले असते. पण असं नाही आहे. जे तुमचे कर्तव्य आहेत ते कुठल्याही बुद्धीशिवाय, कुठल्याही आसक्तीशिवाय ते नियमितपणे करावे, हे वसिष्ठ ऋषी सांगतायत. आणि त्याच्यामध्ये कुठलेही आपण बंधनात अडकू अशी भीती ही पूर्णपणे बाळगून, जे काय असेल ते शास्त्रानुसार, मर्यादेनुसार, आपल्या आचारानुसार, आपल्या वाटेला जे आलं ते करत राहावं. जो वासनारहित बुद्धीने आपल्या कार्यात मग्न होतो तो मुक्त आहे, तो कुठेही अडकत नाही. आणि अशी मुक्ती ज्या भाग्यवानाला प्राप्त होते त्याचा, तसं म्हटलं तर हा त्याचा शेवटचा जन्म ठरतो. तर जो या मार्गावरती चालतो त्याच्यामध्ये येणारे सद्गुण, म्हणजेच एक अभिजात सौजन्य असतं, त्याच्यात आकर्षकपणा असतो, सर्वांबद्दल त्याच्या मनामध्ये, आपण काल जसं म्हटलं की सहृदयता, अनुकंपा किंवा कंपॅशन आपल्या भाषेत, सहानुभूती, असे गुण, सगळ्यांशी विनयाने वागणं, समयसूचक बुद्धी आणि कुठल्याही गोष्टीमध्ये अटॅचमेंट नसणं, स्वार्थीपणा नसणं, असले गुण त्याच्यामध्ये येतात. तो आपले जे काही त्याच्याशी जीवनाशी संबंधित ज्याला प्रारब्ध कार्य असतील, कर्म असतील ते तो करतो. परंतु ती कार्य झाली म्हणजे असा अभिमानाने फुगला आहे किंवा नाही झाले म्हणून तो दुःखी झाला आहे, अशातला प्रकार नसतो.
अशा व्यक्तीची जो आत्मज्ञानी झालेला आहे या सुखात राहतो आहे, त्याच्याबद्दल सगळे लोक त्याच्याकडे आकर्षित होतात, त्याच्याबद्दल सगळ्यांना एक प्रकारचं आकर्षण असतं आणि त्याच्या स्वभावावरती सगळे लुब्ध होऊन जातात, त्याच्या सहवासाची वारंवार इच्छा करतात. आता हे असं जी काही अशी जी स्थिती आहे, ही स्थिती कशी प्राप्त करायची, तर कधी कधी अचानकही ती प्राप्त होऊ शकते का, तर असा जेव्हा प्रश्न असतो तर वसिष्ठ ऋषी त्याचं एक उदाहरण देऊन सांगतात. ते म्हणतात की 2 मार्ग आहेत. एक तर गुरूंच्या माध्यमातून नियमितपणे साधना आणि जे काही त्यांनी सांगितलेले मार्ग आहेत त्या मार्गावर चालून हळूहळू हळूहळू या जन्मात, पुढच्या जन्मात, अनेक जन्मानंतर ती स्थिती प्राप्त होऊ शकते. दुसरं, कधी कधी आपले पूर्वीचे कर्म असतील आणि अचानक एखाद्या वेळेस काही होईल, त्याप्रमाणे सुद्धा ही स्थिती प्राप्त होऊ शकते. तर इथे जनक राजाची गोष्ट सांगितली जाते. जनक राजा म्हणजे अनेक जनक असतात, त्यांच्यातला सीतेचेच वडील जनक असं आवश्यक नाही आहे. ते कुठले जनक याचा काहीही संदर्भ इथे दिलेला नाही. जनकांची परंपरा होती, सगळेच जनक म्हटले जायचे, त्याच्यातले कोणीतरी जनक असतील. तर हा एक जनक राजा एकदा आपलं सगळं कार्यक्रम आटपून संध्याकाळी बागेमध्ये फिरायला गेला होता, विश्राम करत बसला होता. आणि त्या बागेतल्या शांततेचा तिथला आनंद घेता घेता त्याला अचानक त्याच्या कानावरती स्पष्ट आणि गंभीर आवाजात काहीतरी गायल्या जाणाऱ्या काही ओळी, काव्यपंक्ती ऐकू यायला लागल्या. तिथे शरीररूपी असं कोणी दिसत नव्हतं, त्याच्यामुळे पण तरी हे शब्द अगदी स्पष्ट ऐकू येत होते. तर ते कोण आहेत, कुठले आहेत, असा तो जनक राजा सगळं बघण्यासाठी निघाला. त्याला कोणी दिसलं नाही. खरं म्हणजे जनक राजावरती कृपा करण्यासाठी, अनुग्रह करण्यासाठी जे काही सिद्ध आहेत, हे ते जनक राजाला स्वतःबद्दल जाग आणण्यासाठी एकांतवासात राहणारे सिद्ध हे तिथे आले होते. आणि ते वेगवेगळ्या झाडीतून तिथून अदृश्य रूपाने त्याच्यासाठी गीता म्हणत होते. तर ही जी गीता आहे ही सिद्ध गीता म्हणून ओळखली जाते. आणि या सिद्धांच्या मंडळातले जे कोणी मुक्त झालेले आहेत, सिद्धांच्या मंडळातले एक एक जण, प्रत्येक जण तत्वज्ञानाचा एक एक विचार हा तिथे सांगत होता, जेणेकरून आत्मानुसंधान म्हणजे स्वतःबद्दल विचार करणं हे लक्षात येईल. जसं काही सगळे उपनिषद, धर्मशास्त्र, पुराण या सगळ्यांचा तो सार आहे, असा तो सार तिथे जनक राजाला ते ऐकत होते. वसिष्ठ ऋषी असं म्हणतात की त्या ज्या काही गीतेच्या ओळी आहेत त्या ऐकता ऐकता आत्मसाक्षात्कार करून देऊ शकतात, एवढ्या त्या समर्थ आहेत. आपण हे ऐकूया. आपल्याला आत्मसाक्षात्कार होईल की नाही माहिती नाही, पण ह्याचा परिणाम कुठेतरी निश्चित राहील. आज आपण त्या ओळीसुद्धा ऐकू आणि त्यांचे जे काही शब्द आहेत, त्यांचा जो काही अर्थ आहे तोही आपण समजू. तर एक एक मी तो सगळे ते श्लोक वाचतो आणि त्यांचा अर्थही आपण समजून घेऊ. पहिल्यांदा पूर्ण गीता वाचतो. 9 श्लोक आहेत त्याच्यामध्ये आणि त्याच्यानंतर मग सगळ्यांचा अर्थ एका पाठोपाठ एक वाचूया. द्रष्टुदृश्य समायोगात प्रत्ययानंद निश्चयः यः तं स्वम् आत्मतत्त्वोत्थं निस्पन्दं समुपास्महे द्रष्टृदूर्शन दृश्यानि त्यक्त्वा वासनया सह दर्शनप्रथमाभासम् आत्मानं समुपास्महे द्वयोः मध्यगतं नित्यम् अस्ति नास्ति इति पक्षयोः प्रकाशनं प्रकाशानाम् आत्मानं समुपास्महे अशिरस्कं हकारान्तम् अशेषाकारसंस्थितम् अजस्त्रम् उच्चरन्तं स्वम् आत्मानं समुपास्महे संत्यज्य हृद्गृहेशानं देवम् अन्यं प्रयान्ति ये ते रत्नम् अभिवाञ्छन्ति त्यक्त्वा हस्तस्थकौस्तुभं सर्वाशाः किल संत्यज्य फलम् एतत् अवाप्यते येन आशा विषवल्लीनां मूलमाला विलूयते बुद्ध्वा अपि आद्यन्तवैरस्यं यः पदार्थेषु दुर्मतिः बध्नाति भावनां भूयः नरः न असौ सगर्धवः उत्थित अनुत्थितानि एतानि इन्द्रिय अहिं पुनः पुनः हन्यात् विवेकदण्डेन वज्रेण इव हरिः गिरीन् उपशम सुखम् आहरेत् पवित्रं शमवशतः शमम् इति साधुचेतः प्रशमित मनसः स्वके स्वरूपे भवति सुखे स्थितिः उत्तमा चिराय.
ही सिद्ध गीता होती 9 श्लोकांची. आता याच्यातल्या सगळ्या श्लोकांचा अर्थ तो पण सांगतो. पहिला श्लोक, द्रष्टा, दृश्य, उपभोग घेणारा आणि उपभोग्य विषय यांचा संयोग ज्या इंद्रियाद्वारे, ज्यांच्याद्वारे आपण हे सगळं अनुभवतो, मी आहे म्हणजे मी बघतो आहे आणि मी काय बघतो आहे, तर त्याच्या जो काही हा आपण अनुभव घेतो आणि त्या अनुभवातून जो आनंद होतो, तर हा आनंद कोणाला होतो याचा एक कधी विचार करावा. आपण नेहमी आपल्या जीवनात बघतो ना, मी मनाला आनंद होतो, मनाला दुःख होतं, तर मन तर असं काही नाही आहे. त्याच्याही पलीकडे जे स्वतःचं स्वरूप आहे, नेमका आनंद कोणाला होतो. गुलाबजाम खाल्ल्यानंतर ती आनंदाची अनुभूती आहे, ती अनुभूती काय आहे, तो अनुभव काय आहे, कोणाला होतो आहे. तर हा जो अनुभव आहे, त्या अनुभव ज्याला येतो त्या आत्मतत्वाचा, ज्याचा हा स्वभाव आहे आनंदी असणं, किंवा तो त्याचा जो मूळ स्वभाव आहे त्याला आनंद म्हटला जातो. तर त्या आत्मतत्वाचा आम्ही खोल विचार करतो आणि त्याच्याच त्या शुद्ध स्वरूपाचा विचार करून आम्ही त्याच्यातून जो काही आम्हाला आनंद अनुभव येतो आहे, हा विचार करून त्या आनंदाचीच आम्ही उपासना करतो, त्या तत्वाची आम्ही उपासना करतो, असं हे सिद्ध सांगतायत. हे सिद्ध सांगतायत की जागृत स्वप्न, दुसरा श्लोक, जागृत स्वप्न इत्यादी अवस्थांमध्ये आपली जी काही हे सगळं बघतो याच्या त्रिपोटी असतात, की ज्याच्यामध्ये द्रष्टा, दृश्य, दर्शन, कर्ता, कर्म, क्रिया वगैरे वगैरे ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी असतील, ह्या सगळ्या अनुभवात येतात. आणि त्यांच्यामध्ये सुषुप्तीमध्ये जेव्हा आपण झोपलो असतो तेव्हा झोपल्यापणी काहीच नाही, म्हणजे आपण जसं आता जागे आहोत, आपल्या डोक्यात वेगवेगळे विचार आहेत, तर झोपल्यानंतर ते सगळे विचार चालले जातात. कुठेतरी पुन्हा उठल्यानंतर हे विचार पुन्हा येतात. याचा अर्थ झोपेमध्ये ही सगळी गोष्ट ही कुठेतरी सुप्त रूपाने थांबलेली असते. ते म्हणतात की ह्या सगळ्यांच्या पलीकडे, की या अवस्थांच्या पूर्वी, म्हणजे मी झोपण्याच्या, मी जे काही जागृत आहे, स्वप्न आहे, सुषुप्ती आहे, ह्याच्या अगोदर किंवा ह्याच्यानंतर जी काही माझी मूळ अवस्था आहे, त्या अवस्थेतला जो आत्मा आहे, त्या अवस्थेत जे काही असतं, त्या अवस्थेची, त्या आत्म्याची, स्वयंप्रकाशित आत्म्याची आम्ही उपासना करतो. भाव आणि अभाव, कार्य आणि कारण अशा दोन्ही स्थितींमध्ये जे गुंतलं आहे, ज्याच्यामुळे ह्या दोन्ही गोष्टी आहेत, भाव आणि अभाव, कार्य आणि कारण. कुठलीही एखादी घटना घडते तर त्याच्या मागे काहीतरी कारण असतं, म्हणजे काहीतरी कार्य होत आहे, त्याच्या मागे काहीतरी कारण आहे. भाव अभावचे हेही अर्थ आहेत की काहीतरी फिलिंग्स आहेत किंवा नाही आहेत, किंवा एखादी गोष्ट जाणवते, एखादी गोष्ट जाणवत नाही. तर हे जे काही आहे सगळं, याच्यामध्ये जे काही मूळ आहे, ज्याच्यामुळे या दोन्ही गोष्टी घडतात, त्या दोन्हींना जो प्रकाशित करणार आहे, ज्याच्यामुळे हे सगळं घडलेलं आहे, ज्याचं हे सगळ्या गोष्टींचं फाउंडेशन आहे. तर सगळ्या घटना ज्या काही घडत आहेत या सृष्टीमध्ये, त्या ज्याच्यामुळे घडत आहेत त्याची आम्ही उपासना करतो. ज्याच्या आरंभी अकार आहे आणि शेवटी हकार आहे, म्हणजेच अहंकार, अहम हा जो शब्द आहे, हा शब्द यांनी सगळंच जग व्यापलेलं आहे. परंतु हा अहम कसा आहे, आपण जो म्हणतो अहम, हा अहम म्हणजे थोडा पुन्हा प्रदूषित आहे. हा अहम म्हणजे याच्यासोबत मीपणाची जी काही भावना असते, त्या मी मध्ये कोणीतरी एक जाणीव आहे की मी आहे म्हणून. तर हे सिद्ध सांगतायत की हा अहम, ज्याच्यातली ही जाणीव, ज्याच्यातलं हे जे काही बाहेरून आलेलं प्रदूषण आहे, याच्यातून जे काही वरतून आणखी आलेला स्तर आहे, हा स्तर, हा कचरा, हे जे काही काढून टाकलं आणि जो तो शुद्ध अहम उरतो, त्या शुद्ध अहमची आम्ही उपासना करतो. त्याच्यानंतर ते सांगतात की आपल्या हृदयातला ईश्वर, त्याला सोडून, आपल्या हृदयात जो ईश्वर असतो त्याला सोडून इतर देवांकडे जे धावत घेतात, या आपल्या मुळा स्वतःच्या स्वरूपाला विसरतात. असं म्हटलंय की ते खरोखर आपल्या हातातले कौस्तुभमणी सोडून इतर कुठल्या तरी साधारण रत्नांची इच्छा करणारे आहेत. हे निर्विकारता, सर्व आशांचा त्याग, हे ज्या ईश्वराला प्राप्त करण्याचं जे काही एक विशिष्ट मार्ग आहे, तो मार्ग जे साधत नाही ते सोडून नको त्या गोष्टींकडे जातात. तर हा जो मार्ग काय आहे, हा मार्ग या सगळ्या आशांचा त्याग केला, सर्व निर्विकारता साध्य केली, ती साधल्यानंतरच आपल्या हृदयातला जो कोणी ईश्वर आहे तो प्राप्त होतो. आणि त्याच्या योगानेच आपल्या आशारूपी विषवेली आणि ही जी काही सगळी वासना आहे, हिला मुळापासून उकरून बाहेर काढून फेकता येतं. विषयाचा उपभोग घेऊन झाल्यानंतर
भोग्य विषयाबद्दल अत्यंत वैरस्य म्हणजे वीट येतो, याचा अनुभव पुन्हा पुन्हा येऊन सुद्धा जो मूर्ख पुन्हा त्या भोग्य वस्तूंमध्ये अडकतो, तो खरोखर मनुष्य नाही गाढव आहे असं इथे म्हटलेलं आहे. आपण हे स्वतः अनुभवलेलं आहे. कितीही वेळा एखाद्या गोष्टीला एन्जॉय करा, माहिती आहे केल्यानंतर पुन्हा काहीही साध्य होत नाही. त्याच्यातून असं कधीच झालं नाही की परमनंटली आनंदी झालो आहे. पुन्हा 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 तेच. थोडा विचार करा, एखादं तुम्हाला काम जर रोज रोज करायला सांगितलं आणि लक्षात आलं की अरे याच्यातून मिळत काहीच नाही आहे, उलट विनाकारण अडकून पडतो आणि आपल्या डोक्यात त्या भावना येतात आणि पुन्हा त्याच्या मागे फसायला लागतो, तर आपण त्याच्यात अडकणार नाही. पण दुर्दैवाने आयुष्यभर तेच करत आलोय. एक नाही दुसरं नाही तिसरं त्याच्या मागे धावत जातो. तर हे सिद्ध म्हणतात की ज्याला हे कळतं की हे येऊन सुद्धा बोर्डम आहे, याच्यातून पुन्हा वीटच येतो, असं असून सुद्धा पुन्हा तेच करायला जातात, त्याच्याच मागे लागतात, तर त्यांना गाढव म्हणावं नाही तर आणखी काय म्हणावं, बुद्धीच नाही आहे. इंद्रानी आपल्या वज्रानी पर्वतांची शिखरे फोडून काढावी, त्याप्रमाणे आपले इंद्रियारूपी सर्प हे आपलं डोकं वर काढो अथवा न काढो, हे जे काही आहे त्यांना फक्त विवेकाचा उपयोग करून विवेकरूपी दंडांनी त्यांना पुन्हा पुन्हा प्रहार करून फोडून टाकावा. म्हणजेच काय, तर आपला विवेकाचा उपयोग करावा आणि ह्या ज्या काही आपल्या भावना असतात, हे जे काही नको ते विचार येण्याची शक्यता असते, तर विवेकाने स्वतःहून म्हणजे त्या भावना वरती येऊ अथवा न येऊ, पण स्वतःहून विवेक करून, स्वतःहून विचार करून, आत्मचिंतन करून, ध्यान करून ह्या गोष्टींना स्वतः नष्ट करावं. हे कसं होऊ शकेल, तर स्वतः कुठेतरी बसलो आणि विचार करायला लागलो, हा एक मार्ग. दुसरा मार्ग, स्वतःला जबरदस्ती करावी. कशी जबरदस्ती करावी, हे जे काही असे सेशन्स चालतात, योग वासिष्ठाचे असतील, आणखी कुठले ज्ञानाचे सत्र असतील, तिथे या शरीराला नेऊन बसवावं आणि त्या इंद्रियांना तिथे फक्त ठेवून द्यावं. ते इच्छा असो वा नसो, ते कानावर पडायला लागले, डोळ्यासमोर यायला लागले, बघायला लागलो, तर आपोआप हळूहळू हळूहळू ते संस्कार होत जातात. मी गमतीने असं म्हणतो की फक्त कानातूनच संस्कार होतात असं नाही. एखाद्या वातावरणात जाऊन बसलो ना, तर ते शब्द हे शरीरावरती जरी इकडे तिकडे पडले तरी कुठून ना कुठून ते आतमध्ये हळूहळू झिरपतात आणि त्यांचा परिणाम व्हायला लागतो. तर या शरीराला फक्त तिथे नेऊन बसवायचं, चांगल्या संस्कारांमध्ये नेऊन ठेवायचं, एवढं जरी केलं तरीही सुसंस्कार होतात, तरीही आपोआप हा विवेक हळूहळू जागृत व्हायला सुरुवात होते. आणि सगळ्यात शेवटी 9व्या श्लोकामध्ये हे सिद्ध सांगतात की उपशम हेच खरं पवित्र सुख आहे, म्हणून तेच संपादन करीत जावं, त्याच्यासाठीच प्रयत्न करावा. हे जे काही आपलं मन सारखं आतल्या आत काहीतरी विचार करतं, आपले इंद्रिय आतून काहीतरी सुखाची अपेक्षा करतात, बाहेर जाऊन काहीतरी सुखांची अपेक्षा करतात, वेगवेगळ्या कल्पना करतात, हे जे काही वेगवेगळे विचार करतात, वेगवेगळे विकार येतात, हे चांगले वाईट जे काही आपण संकल्पना करत असू, त्या सगळ्यांचा नाश होणं, ते सगळे नष्ट पावणं म्हणजेच उपशम. अशा प्रकारच्या उपशमापासून जे सुख मिळतं, जे खरंच आनंद मिळतो, मुळात ती जी स्थिती आहे तिलाच आनंद म्हटला जातो. दुसऱ्या कशाला आनंद म्हणतात हे कळत नाही, पण ती जी स्थिती आहे तिलाच आनंद म्हणतात. तर हा त्याच्यापासून जो काही आनंद, जे काही सुख आहे, ते दुसऱ्या कुठल्याही विषयांपासून आपल्याला मिळणार नाही. हे अतिशय प्युअर, अतिशय शुद्ध, याच्यात दुःख नाही, अशा प्रकारचं जे सुख आहे ते आपल्या चित्ताला प्रसन्नता देतात. इंधन संपल्यानंतर अग्नी जसा शांत होतो, त्याप्रमाणे ज्यांचा उपशम झालेला आहे त्यांचं चित्त शांत होतं आणि असं शांत झालेलं चित्त हे आपल्याच सुखामध्ये चिरकाल विश्रांती घेत स्थिर होऊन राहतं. ही सगळी सिद्ध गीता आज आपण ऐकली आणि ह्याच्यानंतर ही ऐकल्यानंतर जनकाने पण ऐकली. या सिद्ध गीतेचा सारांश पुन्हा तोच की स्वतःच्या स्वरूपामध्ये मग्न व्हा, आपल्या मनावरती विवेकाने वारंवार वारंवार संस्कार करा आणि एक गोष्ट समजून घ्या, कितीही सुखाच्या मागे लागलो तरी ते सुख काही परमनंट नाही, माणूस त्याच्यामध्ये राहू शकत नाही. ते सुख कोणाचंही असो, आपल्या परिवाराचं असो, मुलांचं असो, आईवडिलांचं असो, वस्तूंचं असो, घरादाराचं असो, पैशांचं असो, काहीही कशाचंही असो, सुख असो अथवा दुःख असो, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये अडकून पडण्यात अर्थ नाही. आपण सुखांपासून स्वतःला टाळायला जातो. मी नेहमी हे सांगतो की सुखांपासून चला ठीक आहे वाचवता येईल, दुःख कसे टाळायचे, तर दुःखांच्या मागे तीच भावना ठेवायची जी सुखांच्या मागे असते. जसे सुख माझे नाहीत तसे दुःखही माझे नाहीत. मग सुख ही कल्पनाच नाही, तर तशी दुःख ही सुद्धा कल्पना नाही, हे जेव्हा आपण स्वतःला समजावू लागतो तेव्हा ह्या सगळ्या गोष्टीतून, सुखदुःखांमधून आपण मुक्त होतो. इथे ही सिद्ध गीता थांबते.
पण याच्या नंतरचा अतिशय सुंदर जो भाग आहे तो आपण उद्या करू, कारण जनक राजाने जो विचार केलेला आहे तो अतिशय सुंदर आहे आणि हा विचार आपल्याला 1 किंवा 2 सत्र याच्यामध्ये ध्यान स्वरूपानेच करायचं आहे. त्यामुळे उद्या परवाचे जे काही पुढचे 1-2 सत्र आहेत ते अजिबात चुकवू नका. हा जनक राजाने केलेला विचार इतका सुंदर आहे आणि तो मी असा बोलून नाही दाखवणार. आपण डोळे मिटून बसायचं आणि मग मी तो विचार फक्त सांगेल. ध्यान रूपात आपण तो विचार ऐकणार आहोत. त्याच्यामध्ये जो काही वेळ जाईल, अर्धा तास जाईल, 20 मिनिटं जाईल, 40 मिनिटं जातील, जे काही जातील, 15 मिनिटंही जाऊ शकतील, तर ते आपण करू आणि त्याचा आनंद आपण उद्या आणि परवा घेऊ. उपशम प्रकरण अतिशय सुंदर आहे. एकानंतर एक जनक, प्रल्हाद, बलिराजा आणि वेगवेगळे ऋषी या सगळ्यांचे फार छान छान ध्यान आणि गोष्टी आलेल्या आहेत. तर संपूर्ण हा काळ पुढचा म्हणजे मी गॅरंटी देऊ शकतो की ती मनाची अवस्था एकदम वेगळीच करून टाकेल. तर ते चुकवू नका. आणि जितक्या लोकांना बोलवता येईल तितक्या लोकांना बोलवा, त्यांनाही आनंद द्या. आता इथे आपण थांबूया. आणि आज विचार करण्यासारखं असं काहीच नाही आहे आता, त्याच्यामुळे जो काही विचार करायचा समरी असेल ती डायरेक्टली आपण उद्या करू. इथे थांबू. काही प्रश्नोत्तर असतील तर ते घेता येतील. नाही तर आज विशेष सांगण्यासारखं नाही. हाजी, ते करण्यापूर्वी बरं ठीक आहे, आज थांबतोय इथे. जय श्रीराम, जय गुरुदेव.